कालपर्यंत आपण जी इंटरटेस्टमेंटल हिस्ट्री आहे ती पाहिली होती आणि ती आज विशेष तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग 90 डॅनियल 9 मध्ये, दानियल याचा 9वा अध्याय, त्याच्यात 70 सप्तके. अ, दानियल काय प्रार्थना करत होता की आता 70 वर्ष संपले, आता आम्हाला तू परत घेऊन जा. पण त्याला अशी भविष्यवाणी येते की इस्रायलचा बंदिवासाचा काळ हा 70 वर्षाचा नाही, पण 490 वर्षांचा असणार आहे. म्हणजे 70 × 7 असे 490 वर्ष चालणार आहे. जर तुम्ही पाहिलं तर पर्शियामधून तर ते गेले परत, म्हणजे बंदिवास संपला तेव्हा, आणि पर्शियन किंगडम जेव्हा आलं तेव्हा कोरेश राजाने त्यांना सोडलं की जाऊन तुम्ही मंदिर बांधू शकता. पण तरी पण राजा नव्हता, इस्रायलला राजा मिळाला नाही. राजा हा कोरेश राजाच होता. आणि जे यहुदामध्ये जे लोक आले, जरुबाबेल आणि अ, ते मंदिर बांधू लागले, तर ते कोरेश राजाच्या खालीच होते. यहुदा आता एक प्रांत बनला होता. जसं आपण एस्तेरच्या पुस्तकात पाहतो की 120 प्रांत होते भारतापर्यंत पर्शियन राज्याचे. तर त्यावरून आपल्याला कळतं की अ, जेव्हापासून बाबेलने घेऊन गेले आणि मग 70 वर्षे ते इस्रायल लोक तिकडं होते, त्यानंतर पण त्यांना राजा असं मिळालंच नाही. आणि येशूच्या येईपर्यंत आपण पाहतो की ते रोमच्या खाली होते. तर ते काही म्हणजे स्वतंत्र झाले नव्हते. बंदिवास जसा काही संपला नव्हता. बरं. एक सप्तक हा 7 वर्षाचा काळ आहे, 70 सप्तकांप्रमाणे. आणि आपण काल पाहिलं की अ, जे 69 सप्तक आहे त्याच्यानंतर जो अभिषिक्त आहे किंवा अधिपती, दोन्ही नावं त्याला दिलेत. तर त्याचा वध करण्यात येईल, म्हणजे त्याला क्रुसावर येशू ख्रिस्त जाणार. तर ते लिहिलेलं आहे. तर ते सुरू कधी होणार आणि ते कधी संपणार, त्यासाठी हे दोन गोष्टी दिलेल्या आहेत की यरुशलेमचा जीर्णोद्धार, म्हणजे यरुशलेम हे जे दोन गोष्टी आपण पाहूया की यरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा. तर यरुशलेमची पडझड झाली होती. अ, बाबेलच्या राजाने नबुकदनेझरने पूर्णपणे मंदिर आणि शहराचा नाश केला होता. तर ते परत बांधायचं होतं. आणि तर ती आज्ञा झाल्यापासून असं लिहिलंय की अभिषिक्त येईपर्यंत, म्हणजे येशू ख्रिस्त येईपर्यंत. अभिषिक्त म्हणजे अनॉइंटेड वन. अनॉइंटेड वन म्हणजे त्यांच्या हिब्रू प्रमाणे मशियाक किंवा मसिहा. मसिहा म्हणजे वाचवणारा नाही, पण मशियाक म्हणजे अभिषिक्त, अनॉइंटेड. आणि अ, ज्याचा अभिषेक केला गेला तो. आणि दुसरा ग्रीक मधला शब्द आहे ख्रिस्त. क्राइस्ट म्हणजे ग्रीक मध्ये अनॉइंटेड वन, आणि मसिया म्हणजे हिब्रू मध्ये अनॉइंटेड वन. तर तो मसिया येईपर्यंत 69 सप्तके आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं की जर आपण 69 सप्तके इंटू 7 वर्ष केलं तर 483 इयर्स येतं. आणि 490 वर्ष येतं 7 केलं तर, 70 पूर्ण पकडले तर. तर आपल्याला दोन डेट फाइंड आउट करायचे होते. यरुशलेमचा जीर्णोद्धार, ती आज्ञा कधी झाली, आणि मग अभिषिक्त येईपर्यंत. जर आपल्याला हे भेटलं आपल्याला, हा हा पॉइंट, तर मग ही डेट पण आपल्याला समजणार. तर आता हा प्रॉब्लेम आहे की असं जे आज्ञा झालेली आहे ती बऱ्याच वेळा झाली की यरुशलेमला तुम्ही जा आणि हे करा. तर ती बऱ्याच वेळा गोष्टी अशा झालेल्या आहेत. तर ती कोणतं डेट पकडायची, तो प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यानुसार वेगवेगळे वर्ष आपण घेतो किंवा वेगवेगळे व्ह्यूज येतात. तर आपण म्हणत होतो की या भविष्यवाणीची सुरुवात कोणत्या वर्षात होते, आणि मग 27 मध्ये लिहिलंय की तो करार करेल. तो कोणाला उद्देशून म्हटलेला आहे? हा करार कोणता आहे? ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत आज.
70 सप्तकांमध्ये गॅप आहे की नाही. डिस्पेन्सेशनल व्ह्यू प्रमाणे गॅप आहे, पण या व्ह्यू प्रमाणे गॅप आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर 4 वेगवेगळे डेट्स असं म्हटलं जातं, कारण जेव्हा बाबेलला हरवण्यात आलं आणि कोरेश जो पहिला राजा होता पर्शियाचा त्याने कब्जा केला बाबेलवर, जेव्हा बंदिवास संपला 70 वर्षांचा, ती डेट होती 539 ख्रिस्तपूर्व. तर त्यावेळेस यहुदी लोकांना त्याने अलाव केलं की तुम्ही जाऊन मंदिर बांधा, आणि त्यामुळं ती डेट एक पकडतात काही व्ह्यूज. दुसरी डेट होती की ते मंदिर थांबवण्यात आलं होतं आणि विरोध झाल्यामुळं यहुदामध्ये, आणि मग अजून कितीतरी वर्षांनी ते परत सुरू झालं बांधकाम करायचं, तर त्यावेळेस एक आज्ञा झाली 520 मध्ये. त्यानंतर आपण पाहतो की एजरा ह्याच्यामध्ये 7 मध्ये लिहिलंय, एजरा जेव्हा आला यरुशलेममध्ये, तो पण बाबेलमध्ये होता, तो याजक होता, शिक्षक होता. तर त्याच्याबरोबर काही म्हणजे तो पत्र घेऊन आला होता यरुशलेम बांधण्यासाठी आणि शिक्षण देण्यासाठी. तर तेव्हा पण आता काही लोक म्हणतात की हे तर तो शिक्षण देण्यासाठी आला होता, तो काही शहर बांधण्यासाठी नाही आला. पण जर तुम्ही 7वा अध्याय वाचला हे वचन, तर तुम्हाला कळेल की त्यावेळेस शहर बांधण्याचे पण आदेश दिले गेले होते. पण हे पण आपण पकडू शकतो. आणि नहेम्या 1, इथे तर नक्कीच शहर बांधण्याचे आदेश दिले गेले, कारण नहेम्या हा त्याच्यासाठीच आला होता. तर तो 13 वर्षानंतर नहेम्या आला. तर असे वेगवेगळे डेट्स आहेत. तर जर आपण पहिली डेट पकडली 539 BC, तर त्याच्यात आपण जर 69 वीक्स, 69 इंटू 7 ते ऍड केलं, तर मग आपल्याला अभिषिक्त येण्याची डेट कळणार, बरोबर. कारण पहिली डेट ही आहे ती, म्हणजे येरुशलेमचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा, ती ही डेट आहे. त्याच्यात आपल्याला 69 सप्तके ऍड करायची, बरोबर. तर ती ऍड केल्यावर कोणती डेट येते तर ते आपल्याला इथे दिसतं. तर 539 मध्ये जर तुम्ही 483 इयर्स ऍड केले तर 56 BC ही डेट येते. आणि 520 मध्ये केलं तर 37 BC येते, है ना, 37 ख्रिस्तपूर्व. आणि एजराची डेट घेतली तर 27 इसवी सन 27 येते. आणि ही घेतली डेट 445 BC, तर मग 39 इसवी सन हा येतो. ठीक आहे, अभिषिक्त युग. तर कोणती डेट घ्यायची तर ते आपण पाहूया. आणि हे प्रश्न तर मी सांगितलं की 3 वेगवेगळे मत आहेत त्याच्यामध्ये. तर मक्काबी लोक जेव्हा होते तर ते कोणत्या काळात होते? येशूच्या येण्याच्या आधी 200 वर्ष. ठीक आहे, येशूच्या येण्याच्या आधी 164 BC. तेव्हा जो अँटिओकस एपिफनी झाला होता, त्याने छळ केला होता, मंदिर मंगळ केलं होतं, नाही का, तर अपवित्र केलं होतं. तर त्यावेळेस जे लोक होते ते पण दानियलची भविष्यवाणी पाहत होते, आणि त्यांचे पण काही व्ह्यूज झाले त्या भविष्यवाणीबद्दल. तर ते आपण पाहूया सुरुवातीला. मग दुसरं जे व्ह्यू आहे मेसियानिक व्ह्यू, ते चर्चचं व्ह्यू होतं. 1800 म्हणजे सुरुवातीपासून चर्च सुरू, म्हणजे जेव्हा झालं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये, आणि त्याच्यानंतर ते 1800 वर्षापर्यंत, म्हणजे इसवी सन 1800 पर्यंत हाच व्ह्यू मानला जायचा. सर्व रिफॉर्मर्स देखील हा व्ह्यू मानायचे. आणि बरेच लोक त्याच्या आधीचे जे कॉमेंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मेसियानिक व्ह्यूज मानला जायचा. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं की डिस्पेन्सेशनल व्ह्यू हा एकदम नवीन व्ह्यू आहे. 1830 पासून त्याचा जन्म झाला, आणि तो सगळ्यात लेटेस्ट व्ह्यू आहे. आणि पण जरी तो 200 वर्षच जुना आहे, अजून 200 वर्ष पण नाही झाले, पण सगळ्यांना तो एवढा म्हणजे माहिती झालाय की लोकांना वाटतं हाच एक व्ह्यू आहे. तर आपण पाहूया.
तर आता आपण मॅकॅबियन व्ह्यू, मक्काबी लोकांचा व्ह्यू पाहूया 70 आठवड्यांसाठी. तर आपण पाहतो की 7 वीक्स असं लिहिलंय ना, 7 आठवडे आणि 62 आठवडे असं लिहिलेलं आहे. तर 7 आठवडे काय लिहिलंय की यरुशलेमचा पाडाव झाला तेव्हा 7 सप्तके, 7 गुणिले 7, तर 49 इयर्स झाले. म्हणजे ते एक डेट घेतात की त्यापासून 49 इयर्स जसं काही यरुशलेम हे पडलेल्या स्थितीत होतं किंवा ते बांधण्यात आलं 587 मध्ये, ते तर 587 ती डेट घेतात. त्यावेळेस मंदिर पाडण्यात आलं होतं 587 मध्ये, पहिलं मंदिर. ठीक आहे, शल्मोनाने जे बांधलं होतं मंदिर, नबुकदनेझरने ते 587 मध्ये पाडलं. आणि मग त्या काळापासून जर तुम्ही पकडलं तर कोरेश राजा येऊपर्यंत तर 7 सप्तके होतात. आणि म्हणून त्यांनी तसं डिवाइड केलंय की पहिलं मंदिर पाडल्यापासून ते कोरेश राजा येऊपर्यंत 7 आठवडे, 7 सप्तके म्हणजे 49 इयर्स. आणि मग कोरेश राजा आला 539 BC मध्ये. इथं 38 लिहिलंय पण चालतं. तर 538 पासून अजून 443 वर्ष ते मोजतात. तर कुठली डेट येते? जर 538 पासून 538 पासून जर आपण 400 बाकीचे वर्ष 62 आठवडे ते काउंट केले तर कुठली डेट येते? 171. आता 171च्या वेळेस काय झालं, तर तो जो प्रिन्स होता, त्यांचा जो प्रिस्ट होता, जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणाचं तरी तो खून करतो ते आणि त्याच्यामुळं युद्ध सुरू होतं. तर तो एक प्रिस्टचा एक वध करतो, जो हाय प्रिस्ट होता त्यावेळेस त्याचा, तो अँटिओकस. आणि तर ती डेट ते घेतात की अभिषिक्ताचा वध. तर त्यांचा जो याजक होता, मुख्य याजक, तर त्या काळात जे घडामोडी घडत होत्या आणि अँटिओकस एपिफेनीस जो त्याला राग आला होता, त्याला टोलेमीचं राज्य मिळवता येत नाही म्हणून त्याने यांच्यावर तो राग काढला होता. आणि हे सगळं दानियल मध्ये लिहिलेलं आहे बरं का. दानियल 8 मध्ये वगैरे हे लिहिलेलं आहे की कसं तो राग करेल आणि देवाच्या लोकांवर तो काढणार. हे सगळं दानियल मध्ये लिहिलेलं आहे. तर त्यामुळं ते मानतात की ओनियस जो त्याचं मरण होतं त्या हाय प्रिस्ट त्यावेळेच्या, तर तो अभिषिक्ताचा वध. तर ते 171 BC घेतात. आणि मग तो अजून 3.5 वर्षाने मंदिर अमंगळ करतो अँटिओकस एपिफेनीस. ते 168 BC मध्ये होतं. तर इथून जर 3.5 वर्ष काउंट केले तर ते 168 BC मध्ये यरुशलेमचं मंदिर तो तो प्राणी कापून तो अमंगळ करतो. आणि त्यामुळं ते कितीतरी वर्ष वापरता येत नाही. पण आणखीन 3.5 वर्षाने ते कब्जा करतात मंदिरावर परत यहुदी लोक आणि ते परत रिडेडिकेट करतात. जेव्हा रिडेडिकेट करतात तेव्हा ते शुद्ध करतात आणि हनुका हा पर्व साजरा करतात. फेस्टिवल ऑफ लाईट्स किंवा फेस्टिवल ऑफ डेडिकेशन असं नाव देण्यात आलेलं आहे नवीन करारामध्ये त्याचं. तर अशा रीतीने हा व्ह्यू म्हणजे सगळे 70 आठवडे हे जसं काय हनुकाचं जे पर्व आहे तिथपर्यंत पूर्ण होतात असं त्यांचं म्हणणं होतं. कारण ते त्यावेळेसचे होते आणि त्यांना वाटलं की अशा रीतीने ही भविष्यवाणी पूर्ण होत आहे. तर हे आपण पाहतो, पण आपल्याला माहिती आहे की हे तर मक्काबी लोकांचं होतं, हे आपण एवढं मानत नाही. पण हा एक व्ह्यू होता त्यांच्यामध्ये. मग मेसियानिक व्ह्यू पाहूया आपण. तर तो काय आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की एजरा जेव्हा आला तर ती डेट होती 457 BC. तर त्यावेळेस जे आज्ञा केली होती दार्यावेशने की तू जाऊन तिकडे शिकव, प्लस बांधण्याचे पण आदेश त्याने दिले होते ऑलरेडी. तर त्यामुळं ती डेट घेण्यात येते. आणि तिथून जर तुम्ही पाहिलं की 69 वीक्स जर काउंट केले या डेटपासून, तर कुठली डेट येते? येशू आपल्या सेवा कार्याला सुरुवात करतो 27 इसवी सन.
तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा येशू त्या सिनेगॉग मध्ये जातो सभास्थानामध्ये, आणि तो यशयाचं पुस्तक त्याला देण्यात येतं, आणि ते तो उघडतो, आणि 61 यशया 61 मधून तो बोलू लागतो की प्रभूचा आत्मा माझ्यावर आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की तो जे गरीब आहेत, जे बंदीवान आहेत, त्यांना सोडवण्यासाठी मी आलेलो आहे. द स्पिरिट ऑफ द लॉर्ड इज अपॉन मी टू गिव्ह फ्रीडम टू द ऑपरेस्ड, टू रिलीज द कॅप्टिव्स. तर असं जे तो म्हणतो, आणि त्यानंतर तो त्याची सेवा सुरू करतो 3.5 वर्षाची. ठीक आहे. तर जीजस पब्लिक मिनिस्ट्री बिगिन्स, ती डेट येते 27. ठीक आहे. तर अभिषिक्त येईपर्यंत, कारण असं मानतात की त्यावेळेस जसं काय पवित्र आत्मा संचरू लागला, तो त्याच्याबरोबरच होता, पण मॅनिफेस्ट व्हायला लागला आणि येशू कार्य करू लागला, तर त्या वर्षापासून. आणि म्हणून ती डेट घेतात, येशू आपलं सेवा कार्य सुरू करतो ती डेट. जन्मला तर तो आधीच, पण सेवा कार्य सुरू केलं तर ती डेट 27 इसवी सन. आणि मग तिथून जर आपण 3.5 वर्ष अजून पुढे गेलो, तर आपण पाहतो की त्याचा वध करण्यात येतो. आता त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की इथे गॅप नाही पकडत आहे या व्ह्यू मध्ये. ठीक आहे. मेसियानिक व्ह्यू मध्ये 69 वीक्स नंतर गॅप नाही आहे. आणि मग 3.5 वर्ष सेवा केल्यावर 70व्या सप्तकाच्या मध्ये काय होतं, तो क्रुसावर आपला प्राण देतो, है ना. आणि त्यानंतर आपण पाहतो की अजून 3.5 वर्ष ते असं मानतात की जो पिरियड, जो एक टायटस म्हणून एक एम्परर होता, रोमी बादशाह होता, तर त्यावेळेस पण 3.5 वर्षाचा त्याने एक हे आणला होता यहुदी लोकांवर. त्यांना सीज म्हणतात ना, म्हणजे पूर्ण सगळ्या बाजूनी कव्हर केलं होतं. आणि येशू म्हटला होता की जेव्हा तुम्ही पाहाल की अशा अशा गोष्टी होतील, अमंगळ पदार्थ तो दिसेल, तेव्हा तुम्ही तिकडून पळून जा. जे लोक शहरात आहेत त्यांनी शहराबाहेर, नाही का, पर्वतांकडं पळून जावं. तर त्यावेळेस आपण पाहतो की अजून 3.5 वर्षांनी जे 70 सप्तकांचा काळ जो होता ह्यांच्यासाठी, यहुदी लोकांसाठी, तो संपलेला आहे. आणि तर हे कसं घेतात ही प्रोफेसी, तर जसं आपण इथं पाहिलं ह्याच्यामध्ये की 457 पासून 69 वीक्स, आणि मग 70वा आठवडा 69 वीक्स नंतरच आहे, लगेच लागूनच. तर 69 वीक्स मध्ये कोण येतो, अभिषिक्त येऊपर्यंत 69 वीक्स. आणि मग अजून एक जो 70वा सप्तक आहे, तर 3.5 वर्ष तो करार करतो. आणि मग कराराच्या मध्यभागी 3.5 वर्षात तो त्याला, नाही का, मारण्यात येतं. आणि मग अजून 3.5 वर्ष हा काळ, काही लोक म्हणतात की जे स्टेफनाला मारण्यात आलं ना, स्टेफन, तर तो काळ होता. तर तोपर्यंत परमेश्वर यहुदी लोकांबरोबर काम करत होतं, पण जेव्हा स्टेफनाला मारलं तेव्हा जेंटाईल्सकडं सुवार्ता पसरली, बरोबर. आणि मग जेंटाईल्स मध्ये काम व्हायला लागलं, जे परराष्ट्रीय होते त्यांच्यामध्ये. तर ते गोष्टी सुरू झाल्या, आणि म्हणून हा एक्स्ट्रा काळ दिलेला आहे परमेश्वराने त्यांना रिपेंट करायला. पण यहुदी लोक काय आलेच नाही, आणि म्हणून 70 AD मध्ये त्यांचं मंदिर, आणि त्यांना पण बरंच नाश झाला त्यांचा. पण 70 आठवडे हे इथेच संपलेले, किंवा इथपर्यंत पण आपण ट्रॅक करू शकतो, जरी 3.5 वर्ष होतं. पण किंवा स्टेफनापर्यंत आपण पकडू शकतो की स्टेफनाला जेव्हा यहुदी लोक मारतात, तेव्हा परमेश्वर ठरवतो की आता सुवार्ता ही इतर राष्ट्रांकडं पोचली पाहिजे. तेव्हापासून आपण पाहतो की ती सगळीकडं पसरली. तर हे का असं दिलेलं आहे, एकदम ह्याच्या मागं काय आहे? तर आपण, जसं मी इथं परत एकदा दाखवलं की फ्रॉम 457 टू 27 AD जीजस स्टार्ट्स हिज मिनिस्ट्री, आणि मग 70व्या सप्तकाच्या मध्ये तो क्रुसावर जातो, आणि मग स्टीफन्स डेथ पर्यंत. तर हे 70 सप्तके इथेच संपलेले आहेत. तर असं का मानतात ते लोक?
जर तुम्ही पाहिला ही भविष्यवाणी की 62 म्हणजे 69, कारण आधीचे 7 आठवडे. तर 69 वीक्स जेव्हा संपतात तेव्हा अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही असं लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्यांचा अंत पुराने होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. आता तो जो आहे तो काय म्हणतात की जो अभिषिक्त येईल, आता डिस्पेन्सेशन प्रमाणे वेगळं इंटरप्रिटेशन आहे, पण इथे जो तो वापरलाय म्हणजे तो अभिषिक्ताबद्दलच लिहिलेलं आहे, कारण पूर्ण प्रोफेसी ही अभिषिक्ताबद्दल आहे, अनॉइंटेड वन बद्दल. तर ते म्हणतात की हा तो पण अभिषिक्तच आहे आणि अभिषिक्त असल्यामुळे तो पुष्कळ लोकांबरोबर 1 सप्तकाचा पक्का करार करील. तर हा कोणता करार आहे 1 सप्तकाचा? तर येशू 3.5 वर्ष मिनिस्ट्री करतो नाही का, आणि तो म्हणतो की मी फक्त इस्रायल बरोबर नाही का, इस्रायलसाठी आलेलो आहे आणि त्यांच्यासाठी मी काम करणार, आणि म्हणून तो 3.5 वर्ष त्यांच्यासाठी सेवा करतो, पण ते त्याला नाकारतात. मग अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करील. म्हणजे जेव्हा तो क्रुसावर गेला 3.5 वर्षानंतर, तेव्हा काय झालं, त्या बलिदानामुळे मंदिरातले यज्ञ व अन्न बली हे तो बंद करील. आणि ते झालेले, जरी यहुदी लोक करत राहिले ते, पण त्याच्या बलिदानामुळं, तर ते या तोला अँटी क्राइस्ट नाही म्हणत, जसं डिस्पेन्सेशनचे लोक याला अँटी क्राइस्ट म्हणतात, पण ही विल मेक अ कव्हेनंट विथ हाफ नाही का. तर ते इस्रायल लोकांबरोबर त्याने करार, म्हणजे तो नवीन करार, हा करार जो आहे तो नवीन करार आहे, आणि तो त्याने सगळ्यांबरोबर नंतर केला. जेव्हा आपण पाहतो तो म्हणतो की हे माझं शरीर आहे ते सर्व. तर अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्नबली बंद करेल. ते कसं केलं त्याने? क्रुसावर जाऊन. तर या व्ह्यू प्रमाणे, मेसियानिक व्ह्यू प्रमाणे, हा जो तो आहे तो मसिया आहे, आणि तो 3.5 वर्षानंतर क्रुसावर गेला. क्रुसावर गेल्यानंतर अन्नबली यज्ञ बली हे बंद केले. आत्तापर्यंत ते बंद आहेत, बरोबर. आणि उद्ध्वस्त करणारा मंगळाच्या पंखावर आरूढ होऊन येईल. आता हा कोण आहे ते पण आज आपण पाहणार आहोत की कोण आहे हा. आणि व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यावर कोपाचा वर्षाव करत राहील. तर हे हे काय घडत आहे हे पण आज आपण पाहणार. पण पहिलं मला डिस्पेन्सेशन व्ह्यू तुम्हाला सांगू द्या, जो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण या व्ह्यू प्रमाणे या पूर्ण ह्याच्यामध्ये अभिषिक्त म्हणजे हा ख्रिस्तच आहे, आणि तो 3.5 वर्षानंतर क्रुसावर गेल्यामुळं यज्ञ बली व अन्न बली बंद करतो. व्हेरेज डिस्पेन्सेशन व्ह्यू मध्ये काय आपण पाहतो की तो यहुदी लोकांबरोबर पक्का करार करतो 70व्या आठवड्यात जेव्हा तो येईल, हे अजून फ्युचरमध्ये. आणि मग जे मंदिर बांधलेलं होतं आहे, म्हणजे 3रं मंदिर, आणि मग ते तिथं सर्व चालू आहे, सॅक्रिफाईस वगैरे, आणि मग तो त्या मंदिरात जाईल, तिथे डिक्लेअर करेल की मीच देव आहे, आणि त्यामुळं तो अर्ध 7 सप्तकानंतर यज्ञ व अन्न बली बंद करेल. हे डिस्पेन्सेशन व्ह्यू मध्ये आहे. पण या व्ह्यू प्रमाणे तो जो व्यक्ती आहे तो येशू ख्रिस्त आहे, आणि तो ह्या यज्ञ बली व अन्न बली बंद करतो. हा मंगळ पदार्थ काय तो मी मुद्दाम शेवटसाठी ठेवलेला आहे. तर 1800 वर्षापर्यंत हा सिद्धांत सर्व ख्रिस्ती मानत होते. सर्व रिफॉर्मर्स देखील या मताचे होते. 27 वचनामधील तो हा मशिया आहे हे मानले जात होते. 1800 वर्षापूर्वीचे सर्व भाष्यग्रंथ, कॉमेंट्रीज या मताचे होते. मॅथ्यू हेनरी जे कॉमेंटेटर आहे, त्याचं जर तुम्ही वाचलं 9व्या अध्यायाचं एक्सप्लेनेशन, तर तिकडे पण तो म्हणजे येशू ख्रिस्त मसिया हाच त्याने इंटरप्रिटेशन दिलेलं आहे. जेनेवा बायबलचे नोट्स देखील हेच, त्याच्यामध्ये देखील हेच लिहिलेलं आहे. जेनेवा बायबल 1550च्या आसपास होतं,
आणि त्याच्यात पण जर तुम्ही नोट्स पाहिले तर तुम्हाला तेच दिसेल की ही म्हणजे अँटी क्राइस्ट बद्दल लिहिलेलं आहे. हे बघा असे नोट्स त्या बायबलमध्ये आहेत खाली त्याच्याबद्दल. तर आपण दानियल याचा 9वा अध्याय 27 वचन. अँड ही शाल मेक कन्फर्म अ कव्हनंट विथ मेनी फॉर 1 वीक. तर ए लिहिलंय बघा इथं ए. By the preaching of the gospel he affirmed his promise, first to the Jews and after to the Gentiles. He shall confirm a covenant with many for 1 week. Okay? And in the middle of the week he shall cause the sacrifice and the oblation to cease. The B लिहिलंय. Christ accomplished this by his death and resurrection. And for the overspreading of abominations he shall make it desolate, meaning that Jerusalem and the sanctuary would be utterly destroyed because of their rebellion against God and their idolatry. Or, as some read, that the plague will be so great that they will all be astonished at them. ठीक आहे. तर परमेश्वराच्या कोपामुळे ते सर्व यरुशलेम शहर आणि त्यांचं मंदिर हे पूर्णपणे जाळून टाकण्यात येईल, बंद होणार. तर ते या वर्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे जेनेवा बायबल आहे, रिफॉर्मर्सचं बायबल, त्याचे नोट्स त्याच्यामध्ये असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मॅथ्यू हेनरी जो कॉमेंटेटर आहे तो पण ही म्हणजे जीसस क्राइस्ट यालाच म्हटलेलं आहे, अँटी क्राइस्टला संबोधण्यात आलेलं नाही. तर आपण जे हे पाहिलेलं आहे यामध्ये इथं लिहिलंय की 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल व त्याला काही उरणार नाही, आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. आता दुसऱ्या व्ह्यू प्रमाणे जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. आता कोणी नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त केलं? रोमी लोकांनी, बरोबर. आणि रोमी लोक आहेत म्हणून जो अधिपती येईल त्याचे लोक म्हणजे रोमी लोक. तर मग अधिपती कोण असणार? रोमी, असं डिस्पेन्सेशन व्ह्यू प्रमाणे ते म्हणतात. आणि त्याला ते टायटस किंवा जो बादशाह होता त्यावेळेस रोमचा त्याला संबोधण्यात ते त्याला संबोधतात. कारण मसियाने तर लोक व पवित्र स्थान उद्ध्वस्त कुठं केलं, बरोबर. तर ते म्हणतात की रोमी लोकांनी केलं आणि म्हणून हा अधिपती रोमचा असला पाहिजे. आणि म्हणून तो जो इथं दिलेला आहे तो हा अधिपती हा घेतात. आणि त्यांच्या मताप्रमाणे हा अधिपती म्हणजे कोण? रोमचे लोक. कारण रोमच्या लोकांनी पहिलं पवित्र स्थान उद्ध्वस्त केलं आणि या 27 वचनामध्ये पण तो म्हणजे जे माग लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल कोण आहे तो अधिपती. आणि याप्रमाणे त्यांना वाटतं की रोमचा व्यक्ती आहे, कारण रोमी लोकांनी नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त केलं. पण जरी रोमनी उद्ध्वस्त केलं, पण याच्या माग कोण होतं? याच्या माग येशूच होता ना. कारण त्याने सांगितलं होतं की हे सर्व पाडण्यात येईल, एक पण हे धोंडा एकावर राहणार नाही. जेव्हा शिष्य म्हणू लागले की हे बघा हे मंदिर किती भव्य आहे, येशू ख्रिस्त काय म्हणतो? एक पण धोंडा एकावर एक राहणार नाही, सर्व पाडण्यात येईल. आणि हे कोणी होऊ दिलं? परमेश्वरानेच होऊ दिलंय. आणि अजून एक वचन आहे मत्ते 22 मध्ये, जेव्हा तुम्हाला माहिती आहे ना तो दृष्टांत, येशू ख्रिस्त म्हणतो एक राजा होता, त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि त्याने हे दिलं होतं, सर्वांना आमंत्रण दिलं होतं की तुम्ही या. पण जे त्याचे लोक होते ते आले नाही. सर्व सबब सांगू लागले की मी आत्ताच हे विकत घेतलंय, माझं आत्ताच लग्न झालंय, आणि त्यामुळं ते कोणीच आलं नाही. मग तो त्या राजाला खूप चीड येते नाही का, आणि तो म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही दुसऱ्यांना बोलवून आणा, कोणी जे रस्त्यावरचे आहेत त्यांना घेऊन आणा. आणि त्यानंतर अजून एक वाक्य आहे त्या पॅरेबलमध्ये. तो म्हणतो की राजाला राग आला आणि त्याने आपलं सैन्य पाठवून त्या नगराचा नाश केला, त्या लोकांचा व त्या नगराचा नाश केला. हे वाक्य पण तिकडं लिहिलेलं आहे.
आता मी परत शेअर नाही करत, पण तुम्ही वाचू शकता. मत्ते 22 मध्ये कुठेतरी ते हे आहे, दाखला आहे. येशू सांगत आहे आणि क्लिअरली लिहिलंय की राजाने आपलं सैन्य पाठवून त्या नगराचा नाश केला. आता रोमी लोक तर त्याचं सैन्य नव्हतं, पण त्याने अलाव केलं होतं. तुम्हाला माहिती आहे ना, हे बाबेलचं जेव्हा राज्य होतं, तेव्हा देवाने सांगितलं होतं की नबुकदनेझर हा माझा सेवक आहे. का? कारण तो देव त्याला यूज करत होता शल्मोनाचं मंदिर आणि शहर पाडण्यासाठी, इस्रायलच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी. देवाने बाबेलचा उपयोग करून घेतला आणि म्हणून नबुकदनेझरला परमेश्वर म्हणतो माय सर्वंट, ही इज माय सर्वंट. कोरेश राजाचा पण उपयोग केला त्याने दुसरं मंदिर बांधण्यासाठी. त्याला यशया 45 मध्ये परमेश्वर म्हणतो हा माझा अभिषिक्त आहे. कोरेश राजाला पण म्हणतो. आणि तसंच आपण इथे पाहतो की देवाने यरुशलेमचा नाश करण्यासाठी देवानेच घडवून आणलंय. कारण त्यांना सांगितलं होतं जेव्हा तो त्या पाम संडेला, झावळ्याच्या रविवार जो आपण पाळतो, त्यावेळेस जेव्हा तो येत होता आणि लांबून त्याने शहर पाहिलं, तेव्हा येशू ख्रिस्त रडला आणि तो म्हटला की किती मला वाटत होतं की एक कोंबडी जशी पिल्लांना आपल्या पंखाखाली घेते, तसं मी तुम्हाला घेईल, पण तुम्ही यायला तयार नव्हता. तुम्ही मला दूर केलं आणि त्यामुळं आता नाही का तुमचा नाश होणार आहे, नाही का, ते तिकडच त्याने भविष्य केलं होतं. तर हे देवाच्या मर्जीनुसार होतं. आणि जरी इथं आपण पाहतो की जो अधिपती येईल त्याचे लोक, त्यांना वाटतं की त्याचे लोक म्हणजे रोमी लोक, पण रोमी पण हे देवाचेच लोक होते, कारण देवाने त्यांचा उपयोग केला त्याचं जजमेंट आणण्यासाठी 70 इसवी सन मध्ये. आणि म्हणून त्याच्याद्वारे नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करण्यात आलं. तर हे देवानेच केलेलं आहे. तर ही पूर्ण प्रॉफेसी अभिषिक्त जो आहे म्हणजे येशू ख्रिस्त त्याच्याविषयीच आहे. याच्यामध्ये एकच व्यक्ती म्हणजे हा अँटी क्राइस्ट ते घुसवतात आणि मग इथं पण अँटी क्राइस्ट घुसवतात. पण ऍक्च्युली पूर्ण प्रॉफेसी ही अभिषिक्त म्हणजे अनॉइंटेड म्हणजे जीससच, आणि त्याच्याबद्दल हे लिहिलेलं आहे. आणि तो जो आहे तो, आणि जो अधिपती येईल, कारण येणार होता ना तो, तर त्याच्याविषयी पुढचं लिहिलेलं आहे. तर तो नगर पवित्र स्थान उद्ध्वस्त करतो. ठीक आहे. तर आपल्याला हे असं समजतं की हा येशू ख्रिस्त आहे मेसियानिक व्ह्यू प्रमाणे. आणि 1800 सर्व प्रोटेस्टंट लोक पण हाच विश्वास बाळगायचे. पण 1830 नंतर चेंजेस होऊ लागले. आता डिस्पेन्सेशन व्ह्यू जो तुम्हाला माहिती आहे की अश्वरोष राजा जो नेहम्याला आज्ञा देतो हे करायला, कोट बांधण्यासाठी, तर 445 ते ती डेट पकडली जाते आणि तिथून 483 इयर्स काउंट केले जातात. पूर्ण जर सोलार इयर्स पकडले म्हणजे 365 दिवसांचे, तर ते 39 BC पर्यंत जातं. ठीक आहे. 39 BC डेट येते. मग ती तर खूप पुढं निघून गेली ना डेट. तर म्हणून ते काय करतात, इन्स्टेड ऑफ सोलार इयर्स ते लुनार इयर्स पकडतात, कारण त्यावेळेस 360 दिवसांचं एक समय असायचा, एक वर्ष असायचं. आणि म्हणून ती हे डेट पकडून 360 दिवसांचं वर्ष याप्रमाणे जेव्हा काउंट करतात, तर 32 इसवी सन ही डेट येते. आणि मग ते म्हणतात की हे येशूचं मृत्यू झालं 32 AD मध्ये. तर 445 पासून जर तुम्ही 483 काउंट केले, तर येशूचा मृत्यू इथं होतो, कारण तिथं लिहिलंय 69 सप्तकानंतर त्याचा वध करण्यात येईल. बरोबर, 69 सप्तकांनंतर. तर ते इकडं पकडतात ते एक्झॅक्टली. आणि मग एक गॅप ते म्हणतात, गॅप आहे. आता प्रॉफेसीमध्ये तर कुठंच म्हणजे ते म्हणतात की खूप काळ असेल आणि खूप गोष्टी होतील, तर तो ते मधला काळ पकडतात जसं. आणि मग ते म्हणतात की खूप दिवसानंतर मग जो अँटी क्राइस्ट येईल शेवटच्या काळात, तर तो 70वा सप्तक आहे. आपण या चर्च एजमध्ये राहत आहोत. आणि मग तो 3.5 वर्षासाठी एक करार करेल आणि मग मंदिराच्या मध्यभागी तो उभा राहील
आणि तो सांगेल की मीच परमेश्वर आहे, माझी पूजा करा. म्हणून हे अन्न बली वगैरे जे सुरू झाले होते ते बंद होतील आणि बाकीचं 3.5 वर्ष हा महासंकटाचा काळ असणार. तर हे डिस्पेन्सेशन व्ह्यू आहे. आपण दुसऱ्या व्ह्यू मध्ये पाहिलंय की वध झाल्यावर नंतर तो करार करणार आहे. म्हणजे नंतर म्हणजे त्याच्यानंतर ते काय म्हणतात की इथे काय लिहिलेलं आहे की 62 सप्तकानं संपल्यावर अभिषिक्ताचं वध होईल. संपल्यावर तर त्यांना वाटतं इथेच संपलेत, तर म्हणून इथेच तो त्याचा वध झालेला. आपल्याला पण वाटतं हे बरोबर असं. पण वध म्हणजे संपल्यावर मध्ये म्हणजे कधी 70व्या सप्तकामध्ये, कधी पण 70व्या सप्तकामध्ये कधी पण तो मरणार आहे, त्याचा वध होईल. संपल्यावर वध होईल लिहिले. तर एक्झॅक्टली तेव्हाच वध होईल असं नाही. संपल्यावर म्हणजे 70व्या सप्तकामध्ये कधी पण तो मरू शकतो, बरोबर. आणि तेच झालेलं आहे. हा 70वा सप्तक जेव्हा सुरू होतो त्याच्या अर्ध सप्तकामध्ये तो त्याला मारलं जातं, त्याचं वध होतं आणि त्यामुळं तो हे यज्ञ बली व अन्न बली बंद करतो, जे आतापर्यंत बंद आहेत आपल्या मताप्रमाणे. देवाने ते केले. तर हे तसं नाही पकडत. हे म्हणतात की एकदम एक्झॅक्टली 69 वीक्स नंतर त्याचा वध होतो आणि मग मधला जो काळ आहे तो हा पकडतात ते की पवित्र स्थान उद्ध्वस्त करील, त्याचा अंत पुराने होईल, युद्ध अंतापर्यंत चालेल, सर्व काही उजाड होण्याचे ठरले. तर हे हे जे आहे तो मधला काळ आहे असं डिस्पेन्सेशन म्हणतात. आणि मग पण तरी इथे तसं काही दिलेलं नाही, एका माग एक सर्व प्रॉफेसी आहे. आणि 70वा सप्तक इमिजिएटली सुरू होतो मेसियानिक व्ह्यू प्रमाणे. पण डिस्पेन्सेशन प्रमाणे ती खूप दिवसाने सुरू होतं. ठीक आहे. तर हे डिस्पेन्सेशन व्ह्यूचा गॅप आहे. तर 69 वीक्स, त्याच्यानंतर इमिजिएटली त्याला क्रुसावर मारण्यात येतं, अभिषिक्ताचा वध होतो. त्यानंतर चर्च एज आणि मग 70वा सप्तक. आणि अँटी क्राइस्ट इथे करार करत आहे आणि त्या सप्तकाच्या मध्ये तो स्वतःला देव म्हणून घोषित करत आहे. ठीक आहे. अशा रीतीने डिस्पेन्सेशन व्ह्यू आहे. आता हा डिस्पेन्सेशन व्ह्यू जे आपण पाहिला तो मी तुम्हाला सांगितलं की हा विचार 1830च्या आधी कोणताही प्रोटेस्टंट विश्वास ठेवत नव्हता. 1830 मध्ये मॅकडॉनल्ड नावाच्या मुलीला काही स्वप्न पडले आणि स्वर्गात घेतली जाईल मंडळी असं तिला स्वप्न पडलं. त्याच्यात जॉन डार्बी हा महत्वाचा आहे. जॉन डार्बी ब्रेदरेन पंथाचा एक पाळक, त्याने हे शिक्षण अमेरिकेत तो घेऊन आला. आणि हे इंग्लंडमधला तो व्यक्ती आहे. पण त्या काळात इंग्लंड आणि अमेरिकामध्ये सारखं ते प्रवास करायचे बोटीने, जहाजाने. आणि मिशनरीज हे दोन्ही देशात येत जात होते. आणि त्यावेळेस हा जॉन डार्बी येऊन त्याने डी.एल. मोडी जे सुवार्तिक आहे त्याच्याकडे हे शिक्षण दिलं. आणि डी.एल. मोडीने हे इंग्लंड आणि अमेरिकेत खूप ठिकाणी हे शिक्षण त्याने सांगितलं. जेव्हा तो सुवार्थ सांगायचा तेव्हा हे पण तो सांगायचा. आणि त्यानंतर आपण पाहतो की C.I. स्कॉफिल्ड नावाच्या व्यक्तीने एक बायबल लिहिलं आणि त्या बायबलमध्ये हेडिंग टाकायला त्याने सुरुवात केली, काही नोट्स लिहायला सुरुवात केली त्या बायबलमध्येच. म्हणजे जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्टमध्येच हेडिंग्स वगैरे येऊ लागले. आणि तिथं त्या नोट्स लिहिल्यामुळं त्याने जे हेच शिक्षण त्याने वापरलं आणि डिस्पेन्सेशनचं. आणि त्यामुळं लोकांना वाटू लागलं की हे बायबलमध्येच आहे, कारण तोपर्यंत बायबलमध्ये तसं छापलं गेलं नव्हतं, प्लेन बायबल छापायचं. पण जेव्हा ते नोट्स सहित छापू लागले तेव्हा लोकांना वाटलं हे बायबलचाच भाग आहे आणि त्यांना वाटू लागलं हे खरं आहे, असंच असलं पाहिजे. आणि त्यानंतर डॅलस थिओलॉजिकल इन्स्टिट्यूट जे आहे, सेमिनरी आहे, DTS म्हणतात त्याला, डॅलस थिओलॉजिकल इन्स्टिट्यूट. या सेमिनरीमध्ये शिकवणारे जे टीचर्स होते, जॉन वॅलवुड वगैरे, तुम्हाला त्यांचे पुस्तकं पण तुम्ही पाहिले असतील लायब्ररीमध्ये. तर जॉन वॅलवुड हे त्यांनी जास्त हे फेमस केलं आणि ते पकडलं, म्हणजे लोकांना ते आवडू लागलं. आणि टिम हे एक ऑथर आहे, त्याने एक पुस्तक लिहायला सुरुवात केली, नॉवेल, लेफ्ट बिहाइंड.
तर एकच नॉवेल नाही लिहिलं त्याने, बरेच नॉवेल लिहिले लेफ्ट बिहाइंड सिरीजवर. आणि त्याच्यावर चित्रपट पण निर्माण झाले. चित्रपट लोक दाखवू लागले आणि त्यामुळं हा जो व्ह्यू आहे तो एवढा प्रसिद्ध झाला अमेरिकेत. आणि जे काय अमेरिकेत होतं ते पूर्ण जगभर पसरतं. आणि त्यामुळं आपण पाहतो की हा व्ह्यू सगळ्यांना माहिती आहे, डिस्पेन्सेशन. तर हा जे मी तुम्हाला सांगतोय 1830च्या अगोदर नव्हतं. आणि मेसियानिक व्ह्यूज मानला जायचा. आणि मी तुम्हाला उदाहरणं पण दिले, मॅथ्यू हेनरी आणि जेनेवा बायबल. तिथे जो तो लिहिलेला आहे तो अँटी क्राइस्ट नाही आहे, पण तो येशू ख्रिस्त आहे. तर अजून संपलेलं नाही. हे ऑलरेडी आपण पाहिले हे व्ह्यूज, 4 वेगवेगळे व्ह्यूज, तर ते मी आता एक्सप्लेन नाही करत. तर येशू जैतुनाच्या डोंगरावर शिष्यांना युगाच्या समाप्तीचे चिन्ह सांगतो. या गोष्टी जागतिक घटना आहेत की स्थानिक घटना आहेत ते आपण पाहूया. वेळ आहे ना तुम्हाला थोडा? तर अजून 10-15 मिनिट लागतील. ठीक आहे. तर जे येशू सांगतो त्या शिष्यांना की जे काय होणार आहे ते जागतिक घटना आहेत का स्थानिक घटना आहेत ते आपण पाहूया आता. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं हे जागतिक घटना आहेत. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता. शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होती आणि आपल्याला येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हाला सांगा. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे. परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व मर्या व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे. तर लढाया आपण पाहतो, राष्ट्रांवर राष्ट्र उठेल, दुष्काळ, भूमिकंप, हे असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की हो, हे सर्व जागतिक घटनाच येशू सांगत आहे. मग या गोष्टी पण तसंच, तेव्हा तुमचे हाल करता ते तुम्हावर धरून देतील व तुम्हाला जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळेस पुष्कळ अडखळतील, एकमेकांना धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनिती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल आणि मग तेव्हा शेवट होईल. आता या घटना पुढच्याच कंटिन्यू करतोय येशू, पण या स्थानिक वाटतात आणि आहेत. दानियल संदेष्ट्याद्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, वाचकाने ध्यानात आणावे. तेव्हा जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. इथे काय लिहिलंय? यहुदियात जे असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. जगाला नाही सांगितलंय त्यांनी. जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये. आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसात ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार. ठीक आहे. तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बात दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. आता पलायन हिवाळ्यात किंवा शब्बात दिवशी. आता शब्बात दिवस कोण पाळतं? यहुदी लोक. आणि त्या दिवशी शहराचे दार बंद असतात शब्बात दिवशी. आणि म्हणून शहरातून जर बाहेर जायचं तर प्रॉब्लेम येणार, यरुशलेम शहरातून. ठीक आहे. हिवाळ्यात पूर्ण जगात एकाच वेळी हिवाळा असतो का? नसतो. आपण पाहतो की जे नॉर्दर्न हेमिस्फिअर आहे जगाचं, तिकडे हिवाळा असेल तर खाली उन्हाळा असतो. सगळीकडे एकच ऋतू नसतो. बरोबर. तर हे कसं काय एकाच वेळी कसं काय सगळ्या जगासाठी येशू ख्रिस्त बोलू शकतो की हिवाळा असेल असं तुम्ही प्रार्थना करा? कारण सगळीकडे एकच ऋतू नसतो आणि डोंगर सगळीकडे नसतात. डोंगरात पळून जा, ते डोंगर सगळीकडे नसतात पळून जायला लवकर. आणि इथं लिहिलंय की शब्बात दिवस. आता शब्बात दिवस पण
अमेरिकेत आज जर संडे तर अमेरिकेत कुठला दिवस आहे अजून चालू आहे? शनिवारच चालू आहे त्यांचा अजून. तर तो टाइम पण अ, वेगवेगळा असतो है ना. अर्ध्या जगासाठी दुसरा वार आहे आज, आणि एका या साईडच्या जगासाठी दुसरा वार आहे. कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधी येणार नाही, पुढे कधी येणार नाही असं तो म्हणतोय. असे मोठे संकट त्या काळी येईल. आपल्याला माहिती आहे की हे संकट एकदम शेवटचं असणार. मग येशू असं काय म्हणतोय, जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी. पुढे तर जगच नाही ना, नंतर अनंत काळ सुरू होणार आहे किंवा त्याचं राज्य सुरू होणार आहे. तर मग पुढे कधी येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल असं येशू ख्रिस्त म्हणत. मग त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशाची बळे डळमळतील. आता हे परत जागतिक घटना वाटतात. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातींचे लोक शोक करतील आणि मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतांना पाठविल आणि ते आकाशातल्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्यांना चारी दिशांकडून जमा करतील. तर असं हे म्हणजे काही गोष्टी हे नक्कीच स्थानिक आहेत आणि यरुशलेमसाठी आहेत, आपण पाहिलेले आहेत. कारण लूकचं जर तुम्ही पाहिलं लूकमध्ये, तर तिथे लिहिलंय की जे शहरात आहेत त्यांनी शहराबाहेर निघून जावं आणि जे बाहेर आहेत, शहराबाहेर आहेत, त्यांनी शहरात येऊ नये. आता हे तर जागतिक होऊच नाही शकत, बरोबर. जे शहरात आहेत यरुशलेममध्ये त्यांनी पळून जावं शहरातून. काय पाहिल्यावर? ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा आहे असं तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा तुम्ही पळून जा. आणि जे शहराबाहेर आहेत त्यांनी शहरात येऊ नये असं लिहिलंय लूकमध्ये. तर हा ओसाडीचा अमंगळ पदार्थ होऊन गेलाय का हा त्यावेळेस, ते आपण पाहणार आहोत. आणि हे स्थानिक घटना आहे. जसं मी सांगितलं की येशू म्हणतोय की शब्बात दिवशी नाही झालं पाहिजे आणि हिवाळ्यात नाही झालं पाहिजे, है ना. तर म्हणून तो असं म्हणत आहे. पण परत मग आपण पाहतो की सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही. ह्या गोष्टी काय आहेत? तर यशया 13 मध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा तिकडे एक ऍक्च्युली येशू ते कोट करतोय ते वचन यशया 13 मधलं. पहा, रोष व तीव्र क्रोध यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे. तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील. आता जर यशया 13 तुम्ही वाचलं तर तुम्ही पाहाल की ते बाबेलच्या राज्याविषयी लिहिलंय. बाबेलचं राज्य कसं परमेश्वर त्यांच्यावर सूड उगवेल आणि त्यांचा नाश करणं. तर बाबेलचं जे राज्य आहे त्याच्याबद्दल भविष्यवाणी तुम्ही वाचू शकता. आणि त्याच्यात तो असं म्हणतो की आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत, सूर्य उदय पावताच काळा ठिक्कार पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही. आता बाबेलचं राज्य जेव्हा त्याने उद्ध्वस्त केलं तेव्हा असं झालं का? तो बायबलमध्ये लिहिलंय की सूर्य उदय पावताच काळा ठिक्कार पडेल आणि चंद्र आपला प्रकाश देणार. आता बायबलमध्ये भविष्यवाणी आहेत आणि त्या काळात अपोकलिप्टिक लिटरेचर जे होतं, ज्याच्यात ज्या शैलीमध्ये प्रगटीकरण पण लिहिलेलं आहे, तर ते डायरेक्ट त्याच वेळेस प्रगटीकरण लिहिलं, त्याच वेळेस अपोकलिप्टिक लिटरेचर आलं नाही. आधीच्या काळापासून दानियलमध्ये पण हे अपोकलिप्टिक लिटरेचर होतं आणि त्याच्या अगोदर पण काही संदेश ते लिहित होते, जसं यशयाने लिहिलेलं. आणि मग एचकेल तो देखील याचा वापर करतो आणि मग दानियल पण करतो. तर हे अपोकलिप्टिक लिटरेचर काय आहे? तर सिम्बॉलिक लिटरेचर. आणि सिम्बॉल्स मध्ये ते दाखवतात की या गोष्टी कशा सिम्बॉलिक रीतीने होणार. तर जेव्हा एक राजा त्याचं राज्य उद्ध्वस्त होतं किंवा एक नवीन गव्हर्नमेंट सुरू होतं तेव्हा पेपरमध्ये पण नाही का आपण वाचतो, अ न्यू स्टार इज बॉर्न, किंवा
एक नवीन पर्व सुरू झालंय, एक नवीन सूर्य उगवलाय असं आपण म्हणतो. आणि जेव्हा कोणाचं राज्य उद्ध्वस्त होतो तेव्हा आपण म्हणतो की सूर्य काळवंडला किंवा चंद्र मावळला, सूर्य मावळला असं आपण म्हणतो. तर त्या काळात जे हे वचन लिहिलेले आहेत की नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत, सूर्य पावताच काळ ठिक्कार पडेल, हे जेव्हा घडत आहे तेव्हा एक राज्य जे सूर्यासारखं चमकत होतं ते निघून गेलेलं आहे आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही. तर येशू ख्रिस्त ऍक्च्युली हे जे यशायाने कोट केलंय आणि आणखीन एक ठिकाणी कोट केलंय तिथून तो मत्तयमध्ये वापरत आहे ते. आणि ते कोणत्या राज्याविषयी म्हणत आहे? यहुदी राज्याविषयी, की सूर्य प्रकाश देणार नाही, चंद्र काळा पडेल. हे आपल्याला वाटतं की नाही हे खरोखरच होणार आहे फिजिकल मध्ये, पण आणि अजून काय लिहिलंय की त्यावेळेस आकाशातून तारे पडतील. जर एक तारा पण जर पृथ्वीवर पडला समजा, ठीक आहे, तर पृथ्वी राहील का? पण इथे लिहिलंय की तारे आकाशातून पडतील, म्हणजे एवढं नासधूस होणार आहे पृथ्वीची. पण मग तो येऊन दुसऱ्या कमिंग मध्ये परत मग 1000 वर्षाचं राज्य सुरू करणार त्याच पृथ्वीवर जी एवढी नाश झालेली आहे. कारण तीच पृथ्वी 1000 वर्ष टिकणार आहे अजून, आणि मग नवीन आकाश व नवीन पृथ्वी नंतर होणार आहे. पण इथे लिहिलेलं आहे की सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही. हे कोट आहे यशायामधलं, आणि मुद्दाम येशू ख्रिस्त हे वापरतोय. अपोकलिप्टिक लिटरेचर तो वापरतोय या अध्यायामध्ये, आणि तो म्हणतोय की यहुदी जे राष्ट्र आहे त्याचा म्हणजे ते मावळतंय, ते निघून जाते आणि दुसरं काहीतरी सुरू होतंय. पण येशू म्हणतो की हे सर्व या पिढीतच होणार आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होती, परंतु माझी वचने नाहीशी होणार नाही. तर 70 AD मध्ये ते झालेलं आहे, आणि यहुदी राष्ट्र हे जसं काय त्यांचं पर्व हे संपलेलं आहे. तर त्यासाठी येशू ख्रिस्त असं म्हणत आहे. ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय ते पाहूया, मग आपण थांबूया. मला माहिती आहे अजून बरेच प्रश्न उद्भवले असतील, तर ते आपण सॉल्व्ह करू नंतर. कारण सिम्बॉलिक कसं आहे प्रगटीकरण ते आपण पुढच्या ह्याच्यात पाहणार आहोत. तर मत्तय 24:15 मध्ये आपण पाहतो ते वचन की दानियल संदेश त्याच्याद्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, तेव्हा ते जे यहुदियात आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे असं लिहिलेलं. मार्क 13 मध्ये तोच भाग, दानियल संदेश त्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. वाचकाने समजून घ्यावे, तेव्हा ते यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. ठीक आहे, परत एकदा तेच लिहिले की ते पाहाल तेव्हा तुम्ही डोंगरात, यहुदियात जे असतील त्यांनी डोंगरात पळून जावे. लूक मध्ये, आता लूक मध्ये काय लिहिलेलं आहे? लूक 21 मध्ये, ठीक आहे, परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्यावेळेस जे यहुदियात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे, व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये. पण कधी? जेव्हा यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे तुम्ही पाहाल तेव्हा, तेव्हा तुम्ही पळून जा. म्हणजे ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय आहे तुम्ही ऑन करून सांगू शकता. इथे काय लिहिलेलं आहे? यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहेत तेव्हा. रोमी सैन्य जेव्हा येईल त्याचा नाश करण्यासाठी, तेव्हा तुम्ही इथून पळून जा. आणि म्हणून ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणजेच रोमी सैन्य असं लूक एक्सप्लेन करत आहे. आणि जेव्हा ते येईल तेव्हा तुम्ही तिकडून पळून जा, तिथं राहू नका. आणि आपण ते पाहतो की ते जरी नंतर झाले, एकदम एक्झॅक्टली 3.5 वर्षाच्या नंतर झाले, पण त्या काळातच झालेलं आहे.
कदाचित त्या पिढीला परमेश्वर वेळ देत असेल, 3.5 वर्षाची जी पिढी होती त्यांना आणखीन वेळ दिला परमेश्वराने, पण त्यांनी ऐकलं नाही, म्हणून 70 AD मध्ये आपण पाहतो की पूर्णपणे नाश झालेला आहे. आणि त्यांचं जे एक यहुदी राष्ट्राचं जे त्यांच्यासाठी जे आठवडे नेमण्यात आले होते ते संपुष्टात आले. तर अशा रीतीने आपण पाहतो की जे ओसाडीचा अमंगळ पदार्थ आहे तो ऑलरेडी तो झालेला आहे. आता मग याच्यानंतर असं होणार नाही का, किंवा त्याचप्रमाणे होणार आहे का, असं काही लोक म्हणतात की ठीक आहे हे इथे झालं, पण परत एकदा तसं होईल आणि ते अँटी क्राइस्टद्वारे होईल. पण मला तुम्हाला सांगू द्या की हे ऑलरेडी 70 आठवडे संपलेले आहेत. तर आपलं मुख्य हे काय होतं की आपण जर पाहिलं की लूक हा परराष्ट्रीयांसाठी लिहित होता आणि त्यामुळे तो समजावून सांगत आहे. दुसऱ्यांनी समजावलं नाही की ओसाडीचा अमंगळ पदार्थ काय, पण रोमी सैन्य त्यांचे मूर्त्या घेऊन, जे फ्लाइंग ईगल त्यांचं जे बॅनर होतं ते घेऊन ते मंदिरात घुसले आणि त्यांनी ते उद्ध्वस्त केलं. आणि त्यामुळं ते तसं लिहिलेलं. पूर्ण सिटी पण पवित्र होती. आणि जेव्हा त्यांनी त्यांना वेढा घातला तेव्हा जसं काय हे फॉरेन आयडल्स हे घेऊन ते येत होते आणि म्हणून ते अमंगळ करण्यात आलं, असं त्याचं मत आहे. तर डिस्पेन्सेशन मताप्रमाणे आपण पाहतो की तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा तो असा आहे नाशाचा पुत्र, अँटी क्राइस्ट. तर देवाच्या मंदिरात बसणारा आणि मी देव आहे असं घोषित करणारा. तर हे वचन कसं घ्यायचं मग? देवाचे मंदिर म्हणजे पौलासाठी मंडळी आहे, यहुदी मंदिर नव्हतं ते. आणि म्हणून देवाच्या लोकांमध्ये उभा राहून तो डिक्लेअर करणार की मी देव आहे. त्याच्यासाठी मंदिर बांधण्याची गरज नाही. तर अशा रीतीने म्हणजे त्यांच्या डिस्पेन्सेशन मताप्रमाणे मंदिर असणार, पण दुसऱ्या मतांप्रमाणे हे मंदिर नसणारे पण देवाचे जे लोक आहेत त्यांच्यावर तो आधिपत्य गाजवणार आणि सांगणार की माझीच पूजा करायची, मलाच तुम्ही देव माना, असं एक्सप्लेनेशन आहे. तर